नमस्कार मित्रांनो, मी सारंग देवरे. आज एक नवीन व्हिडिओ आणि आपण तो ऐकूयात साधारणपणे लिगामेंट इंजुरी बद्दल. आपल्या निश्चित कोणीतरी एक तरी अशी जवळची व्यक्ती असते जिचा खांद्याचं, गुडघ्याचं, एल्बोचं, अँकलचा, घोट्याचा कुठला तरी एक लिगामेंट निश्चित इंजुर्ड झालेला, किंबहुना आपलाच आतापर्यंत कधीतरी निश्चित एखादा लिगामेंट कुठल्या ना स्वरूपात तरी इंजुर्ड झालेला असतो. लिगामेंट इंजुरीजचं शास्त्र, त्याची माहिती, त्याचं ज्ञान, त्याचे वेगवेगळे सर्जरीजचे मॉड्यूल्स आणि त्याचं रिहॅबिलिटेशन याच्यात गेली 10 ते 15 वर्षात इतकं आमूलाग्र बदल झालेला आहे की पूर्वी असाध्य वाटत असलेल्या गोष्टी आता सहजपणे करता येता लागल्यात. जो माझा अनुभव आहे गेली 20 वर्ष साधारणपणे लिगामेंट इंजुरीजचा, त्यात अगदीच मार लागल्या दवाखान्यात पोहोचणारे रुग्ण 25% पेक्षा कमी असतात. बऱ्याचदा घरीच थांबतात, चोळून घेतात, शेकून घेतात, सर्वसाधारणपणे डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधी घेतात आणि जेव्हा ते लक्षात येतं की हा प्रकार वाढत चाललाय किंबहुना मी बरं होत नाहीये, मग अशा वेळी बेसिकली स्पेशलिस्टची मदत घेतली जाते. सध्या स्थितीमध्ये एक रफली एवढे स्पेशलिस्ट आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आता त्या डॉक्टरांपर्यंत कसं पोहोचू, त्या गावापर्यंत कसं जाऊ, त्या शहरापर्यंत कसं जाऊ हा विषय राहिलेला नाही. अगदीच तालुक्याच्या लेवलपर्यंत सुद्धा MRI उपलब्ध झालेले आहेत. लिगामेंट इंजुरी सगळ्यात बेस्ट 2 पद्धतीने असेस केली जाते, एक क्लिनिकल आणि दुसरा MRI. या 2 गोष्टींनी तुम्ही 100% अचूक निदान करून अचूक इलाज आपण एक चॉकआउट करू शकतो, त्याचा प्लॅन करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. बऱ्याचदा एक साधारणपणे काय नाही, धकतोय, मला चालता येत आहे, अगदीच कधीतरी वर खाली पाय झाला तरच माझा पाय सटकतो, नाहीतर मी बाकीचं तर चालतोच इतकं महिने, असं चालढकल करण्यात इंजुरीचा मॅग्निट्यूड, तिची तीव्रता, तिची सिव्हिरिटी वाढते आणि एक इंजुरी दुसऱ्याला हेरून मग पुढचं एक अजून कॉम्प्लेक्सिटी तुमच्या इंजुरीची वाढत जाते. गुडघा सगळ्यात इनहेरिटंटली मोठा आणि तितकाच लवकर अनस्टेबल होणारा पण आपला जॉईंट आहे, हे सदुदित लक्षात ठेवायचं. गुडघ्याला जसे आपण बघतो, हे दोन्ही हाडं जे महत्वाची एकमेकांना जे जुळून काम करतात आयुष्यभर, त्यांना अनेक लिगामेंट्स आणि 2 सक्त्या, पर्टिक्युलरली निसर्गाने इतकी सुंदर रचना तुमच्या गुडघ्याची केलेली आहे, पण त्या रचनेत थोडी जरी बाधा आली आणि जर ती वेळीच तुम्ही ॲड्रेस नाही केली, तिचं जर तुम्ही निराकरण नाही केलं, तर तोच गुडघा तुम्हाला खूप त्रास देऊ शकतो, हे लक्षात ठेवा.